आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल कोकमठाण व 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानं अहमदनगर जिल्ह्यातील 40 ते 45 सर्व एनसीसी प्राप्त शाळांमधील असोसिएट एनसीसी ऑफिसर म्हणजेच एएनओ यांची चालू शैक्षणिक वर्षातील एनसीसी संदर्भातील विषयाची आढावा कॉन्फरन्स 57 एनसीसी बटालियन कमांडिंग ऑफिसर राकेश नायर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आत्मामालिक संकुलात संपन्न झाली आहे। या कॉन्फरन्ससाठी 57 महाराष्ट्र बटालियनचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जगताप साहेब, सुभेदार मेजर श्री बजरंग सिंग साहेब व बटालियनचे एकूण 5 पीआय स्टाफ आणि सरदार उपस्थित होते। आलेल्या सर्व पाहुण्यांचे आत्मामालिक मिलिटरी विभागामार्फत वाजत गाजत स्वागत व औक्षण करण्यात आलं। यावेळी शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक सर, व्यवस्थापक साईनाथ वरपे सर, प्राचार्य निरंजन डांगे सर, नामदेव डांगे सर आणि माणिकराव जाधव सर उपस्थित होते। कॉन्फरन्समध्ये एनसीसीच्या एबीसी सर्टिफिकेट परीक्षांची कशा पद्धतीची व्यवस्था असेल तसेच अभ्यासक्रमासंदर्भात नियोजन, आरडी परेड सिलेक्शन या विषयावर चर्चा झाली असून एनसीसी कॅम्प, एनसीसी ट्रेनिंग कॅम्प आणि एनसीसीचे विविध प्रकारचे नियोजन आणि जबाबदाऱ्या या संदर्भात सखोल चर्चा झाली आहे। कॉन्फरन्समध्ये एनसीसीच्या एबीसी सर्टिफिकेट परीक्षांसाठी कशा पद्धतीची व्यवस्था असेल, अभ्यासक्रमासंदर्भात नियोजन, आरडी परेड सिलेक्शन, चालू व पुढील शैक्षणिक वर्षामध्ये एनसीसी कॅम्प, एनसीसी ट्रेनिंग कॅम्प, एनसीसीचे विविध प्रकारचं नियोजन आणि जबाबदारी या संदर्भात सखोल चर्चा झाली आहे। संकुलामध्ये खरे बालसैनिक घडत आहे असं वक्तव्य कमांडिंग ऑफिसर 57 एनसीसी बटालियन यांनी केले आहे। कार्यक्रमानंतर सर्व ऑफिसर व असोसिएट एनसीसी ऑफिसर यांनी आत्मामालिक एनडी अकॅडमीतील सर्व विद्यार्थ्यांना भेट दिली आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन देखील केलं आहे। इंटरनॅशनल प्रसादालयामध्ये प्रसाद घेतल्यानंतर सर्वांनी आत्मामालिक हॉस्पिटलला भेट दिली आहे। हॉस्पिटलचे सीओ श्रीमान नितीन पाटील सर आणि व्यवस्थापक सुनील पोकळे सर यांनी सर्व ऑफिसर यांचं स्वागत केलं आणि सर्व ऑफिसर यांनी हॉस्पिटलची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व कक्षांची, सर्व विभाग व अत्याधुनिक सर्व मशिनरी साहित्य यांची माहिती घेतली आहे। अहमदनगर जिल्ह्यातून विविध शाळांतून आलेले हे सर्व ऑफिसर रात्रंदिवस कष्ट करून बालसैनिक घडवण्याच्या कामाबरोबरच मोठी देशसेवा करत आहे असं प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी केलं आहे। या सर्व ऑफिसरसाठी आत्मामालिक हॉस्पिटल अंतर्गत सुरू असलेली आत्मामालिक आरोग्य सुरक्षा योजनेचा लाभ सर्वांना घेता येईल अशी घोषणा माननीय अध्यक्ष साहेब यांनी केली आहे। यावेळी संकुलाचे एनसीसी ऑफिसर रवींद्र नेंद्रे सर, सोनाली मुसमाडे, अमोल वाघ सर उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय नगरकर यांनी केलं असून पट्टारे सर, गिरमे सर, नाकाडे सर व हेमाकांत पाटील सर यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे। सर्व एनसीसी ऑफिसर यांना परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।